ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. होळी व धुलीवंदन सण उत्सव प्रसंगी अवैध दारूची विक्री करणारे तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्याविरुद्ध हिंगोली पोलिसांची धडक कारवाई. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात होळी व धुलीवंदन सणानिमित्त चोख असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. सतर्क पोलीस बंदोबस्तामुळे सदर होळी व धुलीवंदन सण हिंगोली जिल्ह्यात शांतते संपन्न झाले. नमूद होळी व धुलीवंदना दिवशी हिंगोली पोलिसांनी सतत पेट्रोलिंग व सतर्कपणे नाकाबंदी करून जिल्ह्यात मागील 2 दिवसात अवैध दारू विक्रीच्या तब्बल 24 कारवाया करून त्यामध्ये एकूण 87,140 रुपयाच्या देशी विदेशी दारूसह 2 वाहन असे एकूण 10,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून संबंधित पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नमूद काळात दारू पिऊन दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या 12 वाहन चालकावर मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एका इसमावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व 13 पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आली. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली.